करूया ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली। या तिघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय। बैठक नेमकी कशा संदर्भात होती याचा तपशील अजूनही समोर आलेला नाहीये, मात्र चर्चांना उधाण आलंय। माझ्या बंगल्यावर आले, भेटायला आले, अशा पद्धतीमध्ये कोणीही राजकारण नाही। माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे ते फक्त जिल्ह्याच्या कामासाठी आले होते आणि आमदार बांगर साहेब होते। दोघांशी मी चर्चा केली, त्याच्यामध्ये कोणताही राजकारण नाही। तुम्ही राजकारण नाही म्हणताय, मात्र महाराष्ट्रात ऐन विधान परिषदेच्या निवडणुकीला असं एक चित्र पाहिलं, एक वेगळं राजकारण झालं। तुम्ही सगळे गुवाहाटीला गेला होता। राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब जे मला आदेश देतात त्याचा मी पालन करतो, त्यामध्ये कुठेही राजकारणाचा संबंध नाही। आता जी आमची ही भेट होती ही काही राजकीय नव्हती आणि अनेक जे लोक येतात त्याच्यामध्ये खासदार नागेश पाटील हे माझ्याकडे आले होते। याच्यामध्ये पण जेव्हा दोन राजकारणी भेटतात तेव्हा राजकारणावर चर्चा होत नाही असं होत नाही। आता चहा पिल्यानंतर चहावर गप्पा चप्पा होतातच, पण त्या राजकारणाच्याच असतात असं कधी नाहीये। परंतु जे काही निर्णय आहे हे जे पालकमंत्री म्हणून मला घेण्याचा अधिकार आहे, त्यामध्ये त्यांना काम मागण्याचा, जिल्ह्याची चर्चा करण्याचा अधिकार आहे आणि अशीच ती चर्चा होती। गटाचे आमदार संतोष बांगर ते स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बांगर साहेब, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। तुम्हा तिघांची ही भेट गुप्त भेट झाली असल्याचं कळतंय, नेमकं कारण काय होतं? का भेट झाली, का बैठक झाली? आमचे पालकमंत्री सन्माननीय अब्दुल सत्तार आहेत। कामानिमित्ताने आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि ते सुद्धा त्या ठिकाणी कामाच्या निमित्ताने मला वाटतं की आले असावे। बाकी कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही। आम्ही कामानिमित्ताने त्या ठिकाणी तिघही एकत्र आलो। बरं बांगर साहेब, मात्र जेव्हा दोन राजकारणी एकमेकांना भेटतात तेव्हा राजकारणाची बातचीत होत नाही असं होत नाही, त्यामुळे नक्कीच काहीतरी बोलणं झालंच असावं। काहीच नाही, त्या ठिकाणी आम्ही गेलो, पालकमंत्र्यांनी चहा आम्हाला पाजला, त्या ठिकाणी चहा घेतला आणि बाकी राजकीय चर्चा कुठल्याही प्रकारची, फक्त कामाची चर्चा त्या ठिकाणी झाली। बरं, नागेश आष्टीकर यांच्यासोबत आपली काही चर्चा झाली का? नाही, काही नाही। जय महाराष्ट्र झाला, दोघं एकूण एकाला बोललो, कामाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि निघून आलो। बरं, मात्र ही भेट नागेश आष्टीकर जेव्हा भेटीसाठी गेले तेव्हाच तुम्ही भेटीसाठी गेलात, वेळ नेमकी एकच का होती? योगायोग मी त्या ठिकाणी बसलेला होतो, त्या ठिकाणी ते सुद्धा आले आणि दोघंही तुम्हाला सांगतो की एकाच सोप्यावरती बसून आम्ही त्या ठिकाणी पालकमंत्र्याला बोललो आणि निघून आलो। बरं बांगर साहेब, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। तर कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं संतोष बांगर यांनी नुकतंच न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलेलं आहे। ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी ही गुप्त भेट झाली आहे आणि या तिघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय। बैठक नेमकी कशा संदर्भात होती याचा तपशील समोर आलेला नसला तरी बांगर यांनी नुकतंच स्पष्ट केलेलं आहे की या बैठकीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, योगायोगानं ही भेट झाली असल्याचं संतोष बांगर यांनी नुकतंच न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलेलं आहे। नागेश पाटील आष्टीकर आणि संतोष बांगर तर अब्दुल सत्तार यांच्या घरी त्यांची भेट झाली। एक लक्षात घ्या, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब याच्यावर उत्तर देऊ शकतात, कोणाला पक्षात घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं ही चर्चा करण्याचा अधिकार आमचे पक्षाचे नेते, आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे। आता कधीही कोणताही काम करायचं आहे तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जी जबाबदारी ते देतात ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये मी कुठेही कमी पडत नाही। एक लक्षात घ्या, मी कोणावर नाराज नाहीये। मी सुरुवातीपासूनच बोलतो
जेव्हापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास माझ्यावर आहे, माझी कधीही नाराजगी होणार नाही. मी अनेक घडामोडी राजकीय आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या मराठवाड्यामध्ये घडतात, परंतु याची सर्व आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात त्याचं पालन करणारा मी एक कार्यकर्ता आहे.